नागपूरच्या चिमुरकर परिवाराकडे आपण सध्या आहोत आणि त्यांच्याकडे आता सेकंड मंथ म्हणजे दुसऱ्या येत्या महिन्यामध्ये लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, तयारी पूर्ण झालेली आहे, पण तरी सुद्धा काही छोट्या मोठ्या तयारी ज्या असतात ते शिल्लक आहेत. तर त्यामध्ये काय नवीन अडचण येणार आहे, काय नवीन त्रास होत आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगणार आहात, काय अडचण आता तुम्हाला येणार आहे? 500 आणि 1000ची जी नोट असते ती बंदी त्याच्यावरती आणण्यात आलेली आहे पूर्णपणे. आता जसं छोटे जे बांगडेवाला म्हणा, मेहंदीवाली म्हणा किंवा पार्लरवाली म्हणा, यांना आपण एकदम कसे पैसे द्यायचा हा प्रश्न पडलाय. 100च्या नोटा आपल्या नाहीच आहेत. तसं आम्ही इतवारीमधनं शॉपिंग करतो, सगळ्याच दुकानात म्हणजे मशीन नसते, तर कसं आहे तिकडे पण आम्हाला चेंज द्यावं लागेल. तर आम्ही कुठून देणार? सगळ्यांकडे नसतं. तसं पार्लरमध्ये चाललो आहे, मॅक्झिमम पार्लर्समध्ये स्वॅपिंग मशीन असते, बट ज्या पार्लरमध्ये नाही आहे त्या पार्लरमध्ये मी नाही जाऊ शकणार. जसं मला थोडं बहुत जसं मी दुसरीकडून मेकअप करते, 2-3 ठिकाणून करते, तर तिथले पण काही एका ठिकाणी आहे, पण काही ठिकाणी नाही आहे जिथे मी नाही अफोर्ड करू शकत. तसं मी 100च्या नोटा सगळीकडे नाही देऊ शकत ना. बरोबर. आणि 500चे ते लोक रेडीच नाही आहे घ्यायला. तर आपण बघितलं, थोडा संताप आहे, थोडा आक्रोश आहे, थोडं खंत पण आहे. काही लोकांना हा जो काही निर्णय घेतलेला तो आवडलेला आहे, पण काही लोकांना मात्र याचा त्रास होतोय. कारण साहजिक आहे, ऑल ऑफ सडन असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जे आहे पैशांचा जो व्यवहार होतो तो व्यवहार करण्यासाठी खूप जास्त त्रास होतोय आणि थोडी तरी मुदत द्यायला हवी होती असं या प्रत्येकांचंच म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह सुरभी शिरपूरकर, IBN लोकमत, नागपूर.